राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतानाच राजकारणाचा सूर हा प्रचंड कडवट आणि आक्रमक झालेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, वैयक्तिक टीका, जुन्या वादाची उजळणी आणि सोशल मीडियावरती चाललेली ट्रोलिंगची लढाई या सगळ्यामुळे ही निवडणूक म्हणजे केवळ लोकशाहीचा उत्सव न राहता एक राजकीय रणांगण बनलेला आहे. अशा या गोंगाटात जेव्हा एखादा मोठा चेहरा शांत राहतो तेव्हा ती शांतताही अधिक ठळकपणे जाणवते. याच पार्श्वभूमीवरती एक प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय. सुप्रियाताई इतना सन्नाटा क्यों है? ऐन निवडणुकीत सुप्रियाताई शांत का आहेत? काही वादळापूर्वीची शांतता आहे? यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. या विषयाची पार्श्वभूमी थोडक्यात मांडायची झाली तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीपासून सुरुवात होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वाढलेल्या या पक्षात सत्ता, नेतृत्व आणि पुढील राजकीय दिशा यावरून मतभेद वाढले आणि त्यातूनच अजित पवार यांच्या गटाने वेगळी वाट धरली. या घडामोडींमुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याच काळामध्ये सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय चेहरा म्हणून देखील पुढे आल्या. संसदेतील त्यांची भूमिका, त्यांची भाषणं आणि राष्ट्रीय पातळीवरील स्वीकार्य प्रतिमा यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्या आहेत देखील. अशा परिस्थितीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या पार पाडल्या गेल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आल्या. या महानगरपालिका निवडणुका ज्या पक्षासाठी स्वतःची संघटनात्मक ताकद आणि अस्तित्वाची चाचणी असणाऱ्या ठरतात. पण पवार कुटुंबीय हे कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकसंध होईल अशी अपेक्षा निर्माण झाली. मात्र याच पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळे यांची या प्रचारातील शांतता हा चर्चेचा विषय ठरलेली आहे. हा प्रश्न केवळ भावनिक नाहीये, तर तो राजकीय गणितांशी जोडला गेलेला आहे. कारण सुप्रिया सुळे या नावाचा महाराष्ट्राच्या राजकारणात एक विशिष्ट असा वजनदार अर्थ आहे. त्या म्हणजे केवळ एका पक्षाच्या नेत्या नाहीयेत किंवा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व नाहीये, तर त्या शरद पवारांच्या राजकीय वारशाचं आधुनिक, संवादक्षम आणि राष्ट्रीय पातळीवरती मान्यताप्राप्त रूप मानल्या जातात. त्यामुळे त्या मैदानात नसणं हे केवळ अनुपस्थिती नसून एक संदेश मानला जातो. महत्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे यांची प्रचारामधील अनुपस्थिती ही अधिक ठळक करते ती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघात देखील पुणे महानगरपालिकेचे प्रभाग आहेत. इथेही निवडणूक जोरात सुरू आहे. कार्यकर्ते मैदानात आहेत, प्रचार फेऱ्या, बैठका होत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये सुप्रिया सुळे प्रत्यक्षपणे कुठेही दिसत नाहीयेत. साधारणपणे एखादा नेता जरी व्यापक रणनीती आखत असला तरी तो स्वतःच्या मतदारसंघात तरी उपस्थिती लावतो, पण इथे तसं घडलेलं दिसत नाहीये. त्यामुळे ही अनुपस्थिती ही केवळ राज्यस्तरीय राजकारणापुरती मर्यादित नसून ती जाणीवपूर्वक घेतलेली व्यापक आणि ठरवून केलेली राजकीय भूमिका असल्याचं चित्र अधिक ठोसपणे दिसतंय. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची थेट सुरुवात आहे का? तर असं ठामपणे म्हणणं सध्या तरी योग्य ठरणारं नाहीये. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेकदा तत्कालिक राजकीय गरजांवरती आणि व्यवहारीय गणितांवरती आधारित असतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे गट हे एकत्र लढण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी लढत असले तरीही तो सध्या तरी एक रणनीतिक प्रयोग म्हणूनच पाहिला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे मतांचं विभाजन टाळणं आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम कमी करणं एवढ्यापुरताच महत्वाचा वाटतोय अशी परिस्थिती आहे. मात्र हा प्रयोग यशस्वी ठरला तर पुढील विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांआधी औपचारिक विलिनीकरणाची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. सध्या तरी हे एकत्र येणं म्हणजे विलिनीकरणाची घोषणा नसून भविष्यातील निर्णयाची चाचपणी असल्याचं चित्र दिसतंय. शरद पवार यांचं नेतृत्व, त्यांचा अनुभव आणि त्यांची राजकीय पकड अजूनही निर्विवाद आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार हे सत्तेच्या व्यवहारात अधिक आक्रमक आणि व्यवहार्य राजकारण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. या दोन प्रवाहांमधील याच संघर्षातून राष्ट्रवादीची आजची अवस्था निर्माण झाली आहे. या दोनही राष्ट्रवादींच्या गटांच्या बाबतीत ही महानगरपालिका निवडणूक म्हणजे एक प्रकारचा पायलट प्रोजेक्ट असल्याचं बोललं जातंय. एकत्र आलो तर मतदार कसा प्रतिसाद देतात, कार्यकर्ते कितपत स्वीकार करतात आणि नेतृत्वाबाबत कोणाला किती मान्यता मिळते, किती पसंती मिळते या सगळ्याची चाचपणी या निवडणुकीमधून होईल. मात्र या सगळ्या प्रक्रियेत सुप्रिया सुळे यांची प्रचारातील अलिप्तता अनेक प्रश्न निर्माण करते. एरवी संसदेत सरकारला जाब विचारणाऱ्या, रस्त्यांवरच्या आंदोलनांमध्ये दिसणाऱ्या आणि सोशल मीडियावरती सदैव सक्रिय असणाऱ्या सुप्रिया सुळे अचानक इतक्या शांत का?
तर काहींच्या मते ही शांतता म्हणजे असमाधानाचं लक्षण असू शकतं, तर काहींच्या मते ही शांतता म्हणजे अत्यंत थंड डोक्याने आखलेली रणनीती आहे, ज्यात बोलण्यापेक्षा थांबणं अधिक फायदेशीर ठरतं. या संदर्भात सुप्रिया सुळे या लवकरच केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांना देखील विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. या चर्चा अधिकृत नसल्या तरी त्या वारंवार पुढे येतात. जर त्या केंद्रात महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणार असतील तर राज्यातील स्थानिक राजकारणातील कडवटपणा आणि अंतर्गत वाद यापासून स्वतःला दूर ठेवणं हे त्यांच्या राजकीय भविष्यासाठी फायदेशीर ठरणारं असू शकतं. त्यामुळे सध्याची शांतता ही आजचं न बोलणं हे उद्यासाठीची तयारी असं देखील असू शकतं, अशा चर्चा आहेत. राज्यामध्ये अजितदादा आणि राष्ट्रीय पातळीवरती सुप्रिया सुळे असं धोरण राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवलं असेल का, हा प्रश्न अपसूकपणेच उपस्थित होतो. अजित पवार हे सत्तेच्या समीकरणामध्ये पारंगत, निर्णायक्षम आणि आक्रमक असणारं नेतृत्व आहे, तर सुप्रिया सुळे या संवाद, समन्वय आणि प्रतिमा निर्मितीत मजबूत मानल्या जातात. त्यामुळे ही विभागणी ही जाणीवपूर्वक करण्यात आलेली असेल तर सुप्रिया सुळे यांची सध्याची शांतता ही त्या भूमिकेशी सुसंगत ठरणारी आहे. मात्र या सगळ्याचा परिणाम हा शरद पवार गटाच्या उमेदवारांवरती काय होतो, हा मुद्दा दुर्लक्षित करता येणारा नाहीये. सुप्रिया सुळे या अनेक ठिकाणी उमेदवारांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला धार येते, महिला मतदारांमध्ये उत्साह निर्माण होतो. त्या मैदानात नसल्यामुळे काही उमेदवारांना एक प्रकारची मानसिक पोकळी जाणवत असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे ही शांतता जरी रणनीती असली तरीही तिची किंमत काही ठिकाणी मोजावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं आणि महानगरपालिका निवडणूक लढवणं ही नेमकी कोणती खेळी वाटतेय, तर याचं उत्तर सरळ सरळ नक्कीच नाहीये. ही खेळी एकाच वेळी संरक्षणात्मक आणि आक्रमक देखील आहे. संरक्षणात्मक यासाठी की मतांचं विभाजन टाळायचं आहे आणि आक्रमक यासाठी की पुढील मोठ्या निवडणुकांसाठी नवी ताकद उभी करायची आहे. मात्र अशा खेळीमध्ये अंतर्गत विसंवाद, नेतृत्वाचा संघर्ष आणि अहंकार याचा स्फोट होण्याची शक्यताही तितकीच मोठी आहे. आता प्रश्न असा आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे पुढील राजकारणावरती दूरगामी परिणाम होऊ शकतात का? तर जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा प्रभावी ध्रुव पुन्हा मजबूत होऊ शकतो. मात्र जर मतभेद अधिक उफाळले तर ही एकत्र येण्याची प्रक्रिया उलट पक्षासाठी अधिक घातक ठरणारी असू शकते. याचा थेट परिणाम हा सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांवरतीही होणारा आहे. त्यामुळेच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना राष्ट्रवादीच्या या हालचालींकडे बारकाईनं पाहावं लागत आहे. एकसंघ राष्ट्रवादी म्हणजे मोठं आव्हान, तर विस्कळीत राष्ट्रवादी म्हणजे मोठी संधी. हे समीकरण इथं स्पष्ट आहे. पुढे काय, हा प्रश्न आज तरी उघडच आहे. सुप्रिया सुळे प्रचारात उतरणार का? राष्ट्रवादीचं औपचारिक विलीनीकरण होणार का? की ही शांतता फक्त एका मोठ्या राजकीय निर्णयाआधीची सस्पेन्स अवस्था आहे? हे येणारे निकाल आणि त्याचबरोबर त्यानंतरचे राजकीय निर्णय ठरवणार आहेत. निपक्ष निष्कर्ष काढायचा झालं तर सुप्रिया सुळे यांची शांतता ही निष्क्रियतेचं नव्हे तर परिपक्व राजकारणाचं लक्षण वाटतेय. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कधी आवाज न करता घेतलेली भूमिका ही सर्वात मोठा संदेश देऊन जाते. त्यामुळे सुप्रियाताई इतना सन्नाटा क्यों है, हा प्रश्न आज जरी अनुत्तरित वाटत असला तरीही त्याचं उत्तर हे उद्याच्या राजकारणात खूप मोठ्या आवाजामध्ये उमटण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया सुळे का शांत असाव्यात आणि त्याचबरोबर ते निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल का? तुमची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असंच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. तर जय महाराष्ट्र.